जीवनात प्रभू येशूप्रमाणे धैर्य व पवित्र मर्यादेप्रमाणे श्रद्धा असावी. फादर प्रमोद माकासरे, शिरसगाव वार्ताहर. आजच्या 6व्या नोव्हेनाचे पुष्प घुमताना रेव्हरंड फादर प्रमोद माकासरे यांनी प्रतिपादन केले की आज आपण मतमावली यात्रापूर्व 6वा नोव्हेना साजरा करीत आहोत आणि आजचे नोव्हेनाचे पुष्प घुंपण्यासाठी संत अण्णा महामंदिर, नाशिक रोड, त्याचप्रमाणे सिन्नर व नवजीवन आश्रम संजीवन येथील धर्मगुरू सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर सर्व सिस्टर्स आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आजचा नोव्हेनाचा विषय आहे पवित्र मरिया, मरियेची श्रद्धा. आज आपण बघितलं तर पवित्र मरियेची श्रद्धा, आपण बाकीच्या गोष्टी बघण्यापेक्षा सर्वात महत्त्वाची म्हणजे श्रद्धा सापडते. तिच्या दुःखापासून, आनंदापासून ते शेवटपर्यंत आपण जर पाहिले तर जेव्हा दुःख देवदूताने तिला संदेश दिला त्यामध्ये प्रभू तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई येवो. तिने हे प्रश्न विचारले नाहीत की हे कसं होईल, काय होईल, होईल की नाही. तिने मनामध्ये कुठलाही विचार किंवा डाऊट आणला नाही. तिने फक्त प्रभूच्या आज्ञेला होकार दिला आणि तिथे तिची श्रद्धा सापडते. त्याचप्रमाणे तिच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभू येशू वाढत गेला. तिच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. त्या जन्मानंतर प्रभू येशू बाळाला घेऊन क्रूसापर्यंत जावे लागले. त्याला ठार मारण्याचे समजले तेव्हा देखील श्रद्धा सापडते. तिच्या जन्मानंतर देखील पवित्र मरियेला बाळाला घेऊन जावं लागले. देवदूताने सांगितले की तू त्याला घेऊन जा, कारण त्याला ठार मारणार आहेत. तेथे तिचा सविश्वास श्रद्धा डळमळू दिली नाही. तेथेच मरियेची श्रद्धा सापडते. आपण या जगात आज आपण पवित्र मरियेच्या चरणी हरिगाव येथे आलेले आहोत. याबाबत मला माहीत आहे की प्रत्येकाच्या पवित्र माते मला हे दे, मला ते दे, मी हे करीन, मी ते करीन, मी पदयात्रा करील, मी तुला सोने देईल, मी तुला नाणे देईल. म्हणजे आपण पवित्र मरियेला एक प्रकारे विकत घेतल्यासारखं होतं किंवा एक व्यवहार तिच्यासोबत केल्यासारखं होतं. पण तिने तसे केले नाही. की ज्यावेळेस बायबलमध्ये आपल्याला सांगितलेले आहे की ज्यावेळेस द्राक्षरस संपला होता त्यावेळेस पवित्र मरियेने त्या लोकांची गरज ओळखली व तिने प्रभू येशूकडे येऊन सांगितलं की त्यांचा द्राक्षरस संपला आहे. तिने सांगितले नाही की तू हे कर, ते कर. तिची श्रद्धा होती. प्रभू येशू काहीतरी करणार, तो विश्वास आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या विश्वासाने जे मागतो, आपल्या श्रद्धेने देतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र मरिया आपल्याला नक्कीच भेटत असते. आणि इथेच आपल्याला पवित्र मरियेची श्रद्धा मिळवायची आहे. म्हणून आज आपण विनंत्या, मागण्या मान्य करणार तिचे कामच आहे. जाताना हे सांगूया, हे माते, मला या देणग्या देण्यापेक्षा मला महत्त्वाची देणगी दे, विश्वास दे, तुझ्यासारखी श्रद्धा दे. मला प्रभू येशू ख्रिस्तासारखे जीवन जगण्यासाठी धैर्य दे. तुला जे धैर्य मिळाले होते ते प्रभू येशूच्या जन्मापासून मरणापर्यंत तू देवाशी एकनिष्ठ राहिलीस, ती श्रद्धा मला दे. म्हणजे आपल्याला पवित्र मरिया व प्रभू येशू भेटल्यासारखे आहे. आजच्या नोव्हेना प्रसंगी पवित्र मिसाचे मुख्य पुरोहित रेव्हरंड फादर गिल्बर्ट दिनेश, फादर बेसिल, संजीवन आश्रम सिन्नर, फादर सायमन शिनगारे कोल्हापूर, फादर अल्विन के व प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर डोमॅनिक रोझारिओ, फादर फ्रान्सिस ओवळ व फादर संतान रॉड्रिक्स आदी सहभागी झाले होते. धन्यवाद.